मी रामराव सखाराम मुडकुते, माजी आमदार, माजी विधान परिषद सदस्य, सर्व राज्यातील जनतेस व सर्व समाज बांधवास माझा जय मल्हार। येत्या 31 मेला ज्यांचे आम्ही वंशज आहोत त्या पुण्यश्लोक अहिल्या देवी यांची त्रिशताब्दी ही देशभर साजरी होत आहे। परंतु राज्यातील समाज बांधवांना मला विनंती करायची की आपल्याला प्रथमतः आपल्याला स्वार्थ अभिमान आहे की आपण अहिल्यादेवीचे वंशज आहोत। हे आपलं नशीब चांगलं की आपण अहिल्यादेवीच्या वंशजामध्ये जन्म घेतलेला आहे आणि अहिल्यादेवींनी जगामध्ये आपलं स्वतःचं नाव कमवलेलं आहे। उत्तम राज्यकारभार, जनतेच्या हितासाठी केलेलं कार्य हे अख्ख्या जगाला मान्य झालेलं आहे आणि उत्तम प्रशासक आणि उत्तम राजकारणी म्हणून जगामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची नाव घेतलं आहे आणि म्हणून त्यांची त्रिशताब्दी येत्या 31 मेला चोंडी येथे साजरी होणार आहे आणि त्या ठिकाणी देशाच्या राष्ट्रपती मान्य मुर्मूताई, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री व इतर मान्यवर राज्यातले सर्वच येणार आहेत। या अविस्मरणीय सोहळ्यास राज्यातील सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी आपली हजेरी लावून मातेला वंदन करण्याची मी आग्रहाची विनंती करतो। आपल्याला माहीत आहे राज्यामध्ये कधी नाही ते इतिहास घडला। त्रिशताब्दी निमित्त राज्याची पहिली एकमेव कॅबिनेट अहिल्यादेवीच्या जयंती निमित्त त्रिशताब्दी निमित्त चोंडी येथे पहिल्यांदा घेण्यात आली। हा राज्यातला इतिहास आहे आणि नुसती तिथं कॅबिनेट घेतली नाही तर अहिल्यादेवीने ज्या प्रकारे काम केलं, फक्त चोंडीचा विकास करण्यासाठी तिथे निधी दिला नाही तर सर्व तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी सुद्धा निधी त्या ठिकाणी दिला। याचा अर्थ अहिल्यादेवीने जे विचार मांडले त्या विचार अहिल्यादेवीने ज्या पद्धतीने राज्यकारभार केला त्याच पद्धतीने राज्याच्या मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी कॅबिनेट घेऊन सर्व तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय घेतला। हे सुद्धा अभिमानाची बाब आहे आणि म्हणून पुन्हा मला आग्रहाची विनंती करायची की आपण कुठलंही काम पुढे न ठेवता, जीवनामध्ये काम तर चालूच राहणार आहे, आपल्याला आपला जो जीवनाचा गाडा तो चालूच राहणार आहे, परंतु ज्या अहिल्यादेवींनी उत्तम राज्यकारभार केला त्या अहिल्यादेवीची जयंती, त्रिशताब्दी जयंती आपण साजरी करतोय। या जयंतीसाठी सर्वांनी अगदी आपल्या मुलाबाळासहित चोंडीला यावे ही आग्रहाची विनंती आपल्याला मी नम्र निवेदन करून करीत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या।